तर 3 दिवसांच्या विश्रांतीनंतर कोल्हापुरात अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आणि त्यामुळे पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ झाली असून सध्या पंचगंगा 18 फुटांवरून वाहतीये। जिल्ह्यातील 7 बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत। कोल्हापुरातील राजाराम बंधाऱ्यावरून यावेळेस आपण बघतोय की कशा पद्धतीने दृश्य पाहायला मिळालेलं आहे। 3 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। काल रात्रीपासून कोल्हापूर जिल्ह्यातल्या विविध भागांमध्ये अखंडपणे पाऊस कोसळत आहे। त्यामुळे कोल्हापुरातल्या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। एका महिन्यामध्ये दुसऱ्यांदा कोल्हापूर जिल्ह्यातला जो राजाराम बंधारा आहे हा पाण्याखाली गेलेला आहे। आपण ही दृश्य बघू शकता। आम्ही सध्या राजाराम बंधारा परिसरात आहे आणि या परिसरातला हा जो छोटासा पूल आहे, बंधारा आहे, हा पाण्याखाली गेल्याने इथली वाहतूक बंद करण्यात आलेली आहे, अन्य मार्गातून वळवण्यात आलेली आहे। कोल्हापूर शहरात